मित्रांनो, अखेर तो दिवस उजाडला ज्या दिवसाची आपण सर्वजण वाट पाहत होतो. तो म्हणजे की आपल्या प्रिय जीवाला नंदिनीने माफ केलेला आहे आणि दोघे जण अखेर एकत्र आलेले आहेत. किती आनंदाची गोष्ट आहे. आता हे सगळं कसं घडलं आणि नंदिनीने जीवाला कसं माफ केलं हे पाहण्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आणि व्हिडिओच्या शेवटी एक धमाकेदार गोष्ट तुम्हाला कळणार आहे, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावाच लागेल. मित्रांनो, इथे आता बिचारी नंदिनी खूप त्रासलेली आहे, त्रागा करत आहे. तिला तिच्या आई बाबा समजून सांगत, म्हणजे आई समजून सांगत आहे, बाबा तर तिच्या विरोधात म्हणजे जीवाच्या विरोधात बोलत आहे. तर इकडे आता नंदिनीला कळतच नाहीये की आता काय करू मी. आणि ती बिचारी आठवणीमध्ये अगदी त्रस्त झालेली आहे. जीवाला आठवत आहे, त्यांनी पिलेला चहा आठवत आहे, तिने जीवाच्या बाईकवर बसून घेतलेली राईड आठवत आहे, पाणीपुरी खाल्लेली आठवत आहे, तिला या सगळ्या गोष्टी आठवत आहे. आणि बिचारीच्या डोळ्यातून अश्रू गळत आहे. आणि आता आपला हा जीवा लगेच तेथे येतो, कारण तुम्हाला तर माहितीच आहे दोघांच्याही हातात ट्विन वॉच आहे. त्यामुळे एकाने पुकारलं की दुसऱ्याला ते दुसऱ्याच्या पाशी ते क्लिक होतं आणि तो येतो धावत पळत. तसंच आपला जीवा धावत पळत आलेला आहे. आणि तो पण कसा माहितीये का, पुढून नाही बरं का, असा मागून खिडकीतून आलेला आहे. तर आता इकडे आपल्याला जीवा नंदिनीला बोलतो की का चकाचक बाई, मला तू बोलवत होती आणि मी आलो. तेव्हा नंदिनी बोलते की मी तुला कुठे बोलवलं. तेव्हा जीवा तिला सगळं काय सांगतो. चकाचक बाई, खरं सांग, तू मला आठवत नव्हती का? तू आपल्या पाणीपुरीला आठवत होती, तू माझ्या बाईकवर बसून घेतलेल्या राईडला आठवत होती, तू आपण पावसात भिजलेल्या क्षणाला आठवत होती, आपण एकत्र खाल्लेल्या पाणीपुरी, आपण पिलेलं चहा, या सगळ्या गोष्टी तू आठवत होती. आरशात एकमेकांकडे पाहून हसणं, या सगळ्या गोष्टी तू आठवत होती. चकाचक बाई, खरं बोल. तेव्हा आता नंदिनी बोलते, हो, 16 डिसेंबर पासूनचा प्रत्येक दिवस मी तुम्हाला आठवते. असा एकही दिवस गेला नाही की मी तुमच्या आठवणीत काढला नाही. मला प्रत्येक क्षणाला तुमची आठवण येते. तेव्हा आता जीवा तिला मनवायचा प्रयत्न करतो. जीवा तिला बोलतो की नंदिनी, चकाचक बाई, माझ्याकडून चूक झाली ग, घे ना पदरात माझी चूक, मी परत अशी चूक कधीच करणार नाही. ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण एकत्र बसून सुलझूयात ना. ठीक आहे, माझ्याकडून चूक झाली, मी तुला विश्वासात घेऊन नाही सांगितलं, परंतु अगं लग्नानंतर काव्याचा आणि माझा काही संबंध नव्हता. आम्ही दोघांनी आमच्या नात्याला पूर्णपणे काय बोलतात ना हे दिलं होतं. आमचं काहीच नव्हतं, जे होतं ते लग्नाआधी होतं आणि ते आम्ही सांगितलं नाही, एवढीच आमची चूक झाली. परंतु आम्ही दोघेही आता लॉयल आहोत. तो तिला खूप छान पद्धतीने समजून सांगतो. तेव्हा आता तो तिच्या हातावर जीवनदिनी पेन आणि नावही लिहितो आणि तिला बोलतो की मी तुला प्रॉमिस करतो, इथून पुढे मी असं कधीच वागणार नाही, तुला कधीच त्रास देणार नाही. आणि आता जीवा नंदिनी एकत्र आलेले आहे. पण आता नंदिनीने पहिली जीवाच्या कानाखाली मारलेली आहे आणि मग त्याला मिठी मारलेली आहे. ती त्याला बोलते की हे जी कानाखाली मारली ना, ही तुम्ही आतापर्यंत मला दिलेल्या त्रासासाठी. आणि दोघेही जण इतके म्हणजे इतके खुश आहेत, खूप आनंदी आहेत. परंतु त्यांच्या आनंदामध्ये मिठाचा खडा पडणार आहे. मित्रांनो, मिठाचा खडा. आता तुम्हाला वाटेल की असं काय झालं नेमकं, कारण नंदिनीला सगळे म्हणजे नाही का काव्याच्या जीवाचे फोटो आठवतात आणि त्यामुळे ती त्याला म्हणते की दूर हो, दूर हो, डोळ्याला हात लावून बोलते की दूर व्हा. परंतु हे सगळं तर तिचं स्वप्न असतं, स्वप्न पाहत असते. अरे बापरे, काय नंदिनी, किती खुश झालते मी. मला असं वाटलं की खरंच जीवा नंदिनी एकत्र आले, वा आता काव्या पाच सुद्धा लवकर एकत्र येतील. परंतु यार, हे कधी लवकर एकत्र येणार यार, ही तर नंदिनी स्वप्न पाहत होती. शी बाबा. परंतु मला आशा आहे जीवा आणि नंदिनी नक्कीच लवकर एकत्र येतील. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.